तैसी दोन्हीही मते सुचिती एका कारणाते, परी उपस्थिते योग्य ते अधीन असे. तर आता पाहूया या ओळीचा अर्थ काय आहे. तर त्याप्रमाणे ज्ञानयोग व कर्मयोग हे जरी दोन मार्ग आहेत तरी त्या दोन्हीचे साध्य एकच आहे. म्हणजेच त्या दोन्हीचे हेतू एकच आहे, पण त्याचे आचरण करणे हे करणाऱ्याच्या योग्यतेवर अवलंबून आहे. अर्जुनाच्या भाषणाने श्रीकृष्ण चकित झाले. ते म्हणाले, निष्काम कर्मयोग सांगताना ज्ञानयोगाची महती स्पष्ट केली आहे. ज्याचे ज्ञानी लोक आचरण करतात त्याला ज्ञानयोग म्हणायचे. त्याने परमात्मा स्वरूपाची तन्मयता प्राप्त होते. कर्मयोगाने साधक परमगती प्राप्त होतात, पण त्याला वेळ लागतो. हे दोन मार्ग जरी भिन्न असले तरी ते शेवटी एका ठिकाणी मिळतात. तयार असलेल्या व तयार होणाऱ्या जीवनात तृप्ती ही असतेच. पूर्वेकडून व पश्चिमेकडून वाहत येणाऱ्या नद्या वेगवेगळ्या दिसतात, पण शेवटी त्या समुद्रास मिळून एकच होतात. ज्ञानयोग व कर्मयोग ही दोन्ही भिन्न वाटत असले तरी त्याचे साध्य एकच आहे. कोणाचे आचरण करायचे हे ते करणाऱ्याच्या योग्यतेवर अवलंबून आहे. पक्षी एका खेपेत फळापाशी पोहोचतो, पण तेथे पोहोचायला वेळ लागतो. तो मनुष्याला पक्षी मार्ग म्हणजे ज्ञानयोग, तर मनुष्य मार्ग म्हणजे कर्मयोग असं समजावा. मला खात्री आहे की आता तुम्हाला याचा अर्थ कळाला असेल. तर पहिलं तीराला जायचे तर नावेचा आधार घ्यावा लागतो. भोजन करायचे तर स्वयंपाक करावा लागतो व तो अन्नाद्वारे खावा लागतो. चित्तात जोपर्यंत शांतता येत नाही तोपर्यंत कर्म हे करावंच लागतं. आत्मतृप्ती झाली की कर्म आपोआपच थांबते. कर्म करायचे टाकले म्हणजे आत्मत्याग होतो, म्हणजेच कर्मत्याग होतो. असे नाही, कर्मत्याग केला तरी इंद्रिये स्वभाव बदलत नाहीत. स्वस्थ वाटले तरी प्राण व अपान वायूची गती चालूच असते. बुद्धी कल्पनाविलास करीतच राहते. तहान भूक लागतच राहते. निद्रा व जागृती चालूच राहते. कर्म हे परतंत्र असते. तर आता पाहूया आपण पुढील ओळीचा अर्थ. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करूने प्राप्त, ते कर्म हेतुरहित आचरेतू. म्हणून जे जे करण्यासारखे व प्रसंगानुसार प्राप्त झालेले कर्म आहे ते तू फळाची आशा सोडून करत जा. गीतात सांगताना माऊली म्हणतात, आपल्या वाट्याला आलेले कर्म म्हणजे स्वधर्म ही नित्यकर्मे मानवाने निष्ठेने आचरली तर सर्वांचेच कल्याण होईल. तुझ्या कर्मविपाकाप्रमाणे तुला जन्म मिळाला आहे, म्हणजेच तुझ्या कर्मामुळेच तुला हा जन्म मिळाला आहे. तुझे आधीचे कर्म म्हणजेच मागच्या जन्मीच्या कर्मांवरून हा जन्म ठरतो. हे थोडक्यात माऊलींना सांगायचं आहे. कर्म चांगले केले तर त्याचा परिणाम चांगलाच होणार, पण कर्म वाईट केले तर त्याचा परिणाम वाईटच भोगावा लागणार. चांगले पेरले तर चांगलेच उगवणार, पण वाईट पेरले तर वाईटच उगवणार. कारण पेराल तसे उगवते हा न्याय आहे. कोळसा निर्माण करण्यासाठी कार्बन लागतो, तसे हिरा निर्माण करण्यासाठी सुद्धा कार्बनच लागतो. आता या कार्बनचा उपयोग तुम्ही कशासाठी करायचा हे तुमच्या हातात आहे. आपला जो धर्म आहे तोच नित्ययज्ञ आहे. त्याचे आचरण करत असताना त्यात पापाचा शिरकाव होत नाही. स्वधर्मचरण सुटले म्हणजे वाईट कर्मांच्या ठिकाणी आसक्ती निर्माण होते, मग संसारबंध प्राप्त होतं. म्हणून स्वधर्माचरण करणे हेच नित्ययज्ञ करण्यासारखे आहे. असा मनुष्य कधीच बंधात पडत नाही. निष्काम बुद्धीने सत्कर्म आचरल्यामुळे ईश्वरी प्रसाद लाभतो. त्यायोगे चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धीमुळे ज्ञानसाधना होते. ज्ञानसाधनेमुळे मोक्ष मिळतो. मानवासाठी ते कल्याणप्रद आहे. नित्यकर्म आचरल्यामुळे शुद्ध धन मिळवणे, अन्नसेवन करणे, देवयज्ञ, अतिथी धर्म साध्य होतात. क्षत्रियांना संसाराचा
क्षत्रियांना संन्यासाचा अधिकार नाही. त्यामुळे युद्ध करणे हे उचित कर्म आहे. उत्तम संस्कार लाभून विचारशुद्धी होते, चित्तशुद्धी होते. याचाच अर्थ असा की नित्यकर्मे न टाकता ती निष्काम भावनेने करावेत. त्यातच मानवाचे कल्याण आहे. तर हा आहे या ओवीचा अर्थ. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे